हाय, आज आपण मॅथ्सचा सेकंड लेसन बघणार आहोत, नंबर वर्क. तर त्यातला पहिला हा जो टेबल आहे की नाही, तिथे काय करायचं आहे, इन द टेबल बिलो कलर द बॉक्सेस ऑफ द नंबर्स फ्रॉम 1 to 10 रेड, द बॉक्सेस ऑफ नंबर्स 11 to 20 ग्रीन, दच कलर ऑल द बॉक्सेस युजिंग डिफरंट कलर्स. आता ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, जे नंबर 1 to 10 मधले असतील, 1 पासून 10 पर्यंतचे जे नंबर आहेत त्याला रेडमध्ये कलर करायचा आहे. 11 to 20 आहेत तर त्यांना ग्रीन करायचं आहे. असेच 21 to 30 येलो घ्या, 31 to 40 ब्ल्यू घ्या. असे वेगवेगळे कलर घेऊन तुम्हाला ते कलर करायचे आहेत. जसं फॉर एक्झाम्पल आता आपल्याला 1 to 10 रेड करायचं आहे. आता मी रेड कलर नाही घेतला, मी हा 1 आहे. ठीक आहे, मग याला तुम्ही असा कलर करायचा रेड कलरमध्ये बरं का. किंवा तुमच्या आवडीचे कोणतेही कलर ठरवा आणि त्याप्रमाणे करा. आता आपल्याला 2 नंबर शोधायचा आहे याच्यामध्ये, किंवा आता हा 4 हा सुद्धा 1 to 10 मध्ये आहे. ठीक आहे, तर मग याला करूयात. आणि तुम्हाला सोपं जावं त्यासाठी काय करायचं, हा पूर्ण पहिला कॉलम बघा. ठीक आहे, असा की ह्याच्यामध्ये आहे का 1 to 10 नंबर, नाही आहे. ह्याच्यामध्ये आहे का 1 to 10 नंबर, तर इथे 4 आहे, त्याला केला. इथे 10 पण आहे, मग याला परत कलर केला. ठीक आहे, आता परत इथे 1 to 10 हे बघा, इथे 2 आहे, याला कलर करायचा. ठीक आहे, आता इथे 8 आहे, याला कलर करा. त्यानंतर इथे 6 कलर करा याला. त्यानंतर तुम्ही व्यवस्थित करा बरं का, मी इथे पटकन केल्यामुळे. पूर्ण ह्या ब्रॅकेटला कलर करायचा आहे. त्यानंतर ह्याच्यात आहे का 1 to 10, तर नाही आहे. ह्याच्यात आहे का 1 to 10, इथे 1 होतं त्याला केलेलं आहे. परत 1 to 10 हे बघा, इथं 7 सापडला. तुमचा हा जो टेबल आहे ना, हा जो चार्ट आहे की नाही, हा कलरफुल होईल छानपैकी. ठीक आहे, हा 5 होता, आता इथे ह्याच्यामध्ये हा 9 आहे आणि इथे हा 3 आहे. ओके, त्यानंतर इथे कोणताच नंबर नाही. आता मी इथे तुम्हाला 1 to 10 पर्यंत करून दाखवला की कशा कलर करायचा आहे. ठीक आहे, आता तुम्ही 11 to 20 करा वेगळ्या कलरने, 21 to 30 करा वेगळ्या कलरने. असे करत करत तुम्हाला 100 पर्यंत हे नंबर आहेत वेगवेगळ्या कलरने करायचे आहेत. समजलं? आता आपण बघूयात रायटिंग नंबर्स फ्रॉम 26 to 99 इन वर्ड्स. ठीक आहे, 25 पर्यंत आपण आधी बघितलेले आहेत, वर्ड्समध्ये कसे लिहायचे आहेत आधीच्या स्टँडर्डमध्ये. आता पाहूयात आपण 26, 27, 28, 29 आणि 30. तर हे स्पेलिंग बघा. 20चं स्पेलिंग लर्न केलं तुम्हाला की त्याच्या पुढे 6चं लिहायचं आहे, 7चं लिहायचं आहे, 8चं लिहायचं, 9चं लिहायचं आणि 30 करायचं आहे. तुम्हाला मोस्टली स्पेलिंग कशाचे लर्न करायचे माहिती आहे का? 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100. ठीक आहे, याप्रमाणे तुम्ही ह्याचेच फक्त स्पेलिंग लर्न केल्यानंतर तुम्हाला पुढचं लिहायला येईल. आता समजा हे 30चं स्पेलिंग लर्न करा, THIRTY 30. ठीक आहे, हे स्पेलिंग जर लर्न झालं तर तुम्हाला 31 लिहायचं आहे. तर हे स्पेलिंग लिहायचं 30चं, THIRTY डॅश द्यायचं आणि ONE1 लिहायचं आहे. बघा, झालं 31, 32, 33, 34, 35, 36, 37, 38, 39 आणि 40. आता इथे थोडंसं तुम्हाला लक्ष द्यावं लागणार आहे, कारण ह्या 40च्या स्पेलिंगमध्ये बघा, इथे यू येत नाही, 40ला येत नाही यू. ठीक आहे, FOURTY चुकीचं आहे, FORTY 40. ठीक आहे, आणि मग 41, 42, 43, 44, 45, 46, 47, 48, 49, 50. ठीक आहे, 50चं स्पेलिंग FIFTY हे लर्न करायचं. मग 51, 52, 53, 54, 55, 56, 57, 58, 59, मग 60. आता ह्या पुढचे स्पेलिंग तर खूप सोपे आहेत. 6चं स्पेलिंग लिहायचं SIX आणि TY 60. झालं की 61, 62, 63, 64, 65, 66, 67, 68, 69, 70. 70चं स्पेलिंग पण खूप सोपं आहे. 7चं स्पेलिंग लिहायचं आणि TY लिहायचा त्याच्या पुढे. ठीक आहे, झालं 70. 71, 72, 73, 74, 75, 76, 77, 78, 79,
80. आता हे थोडंसं EIGHT 8चं स्पेलिंग झालं आणि इथं परत डबल टी लिहायचं नाही, फक्त Y इथे लिहायचा 80. ठीक आहे, सोपं आहे ना. 81, 82, 83, 84, 85, 86, 87, 88, 89, 90. NINE आणि TYT 90. ठीक आहे, 91, 92, 93, 94, 95, 96, 97, 98, 99. हे झाले 26 to 99 स्पेलिंग्स वर्ड्समध्ये. हे तुम्ही लर्न करायचे आहेत. ठीक आहे, आणि काय लक्षात ठेवायचं आहे तर 40च्या स्पेलिंगमध्ये यू येत नाही, FORTY 40. ठीक आहे, समजलं. नेक्स्ट पाहूयात. आता इंट्रोड्युसिंग 100. आता आपण 99 पर्यंत बघितलं बरोबर. 99च्या नंतर येतो 100. 100 100. मग ह्या 100चं स्पेलिंग काय आहे HUNDRED 100. ठीक आहे, 100लाच सेंचुरी असंही म्हणतो आपण. ठीक आहे, आता 100 कसं असतं तर जे तुमचे 10 आहे की नाही, 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90 आणि 100 बरोबर. तर आता इथे बघा ह्या प्रत्येक ह्याच्यात 10 बँगल्स आहेत. 10, 20, 30, 40, 50, 60, 70, 80, 90, 100. समजलं. आणि आपण 100ला H लिहितो. H म्हणजे 100. आलं लक्षात. आता बघा की याच्यामध्ये हे जे आहे ना तर ह्याच्यामध्ये किती स्टिक आहेत काउंट करा बरं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. तर हा जो बंडल असतो की नाही तर त्याच्यामध्ये 10 स्टिक्स असतात. ठीक आहे, आता हे तुम्ही इथे लिहून ठेवा. इथे किती आहेत 10, इथे पण आहेत 10, इथे पण आहेत 10, इथे आहेत 10, 10, 10, 10, 10, 10, 10. 10 plus 10, 20. 20 plus 10, 30. 30 plus 10, 40. 40 plus 10, 50. 50 plus 10, 60. 60 plus 10, 70. 70 plus 10, 80. 80 plus 10, 90. आणि 90 plus 10, 100. ठीक आहे, आता हे किती टेन्स झाले, हे सगळे टेन्स आहेत. 10 आहेत ना याच्यामध्ये, म्हणून ह्याला आपण काय म्हणतो टेन्स. तर हे किती टेन्स झाले, हा 1 10 झाला, 2 टेन्स, 3 टेन्स, 4 टेन्स, 5 टेन्स, 6 टेन्स, 7 टेन्स, 8 टेन्स, 9 टेन्स आणि 10 टेन्स. म्हणजे जेव्हा हे टेन्स जर 10 टेन्स आपण घेतले, 10 टेन्स घेतले, ठीक आहे, तर तेव्हा त्याच्या किती स्टिक झाल्या, एवढ्या स्टिक झाल्या. ह्या सगळ्या स्टिक्स किती आहेत जर आपण काउंटिंग केलं 10, 20, 30 तर ह्या 10 टेन्सच्या किती स्टिक होतात 100. म्हणजेच 10 टेन्स जर घेतले आपण 10 टेन्स घेतले तर त्याच्यापासून 100 तयार होत असतात. समजलं. ओके, म्हणजेच 10 टेन्स, हा T फॉर टेन्स असतो बरं का. 10 टेन्स इज इक्वल टू 100. 1 टेन्स इज इक्वल टू 10. 2 टेन्स, आता इथे बघा हा 1 10 आहे, 2 टेन्स किती झाले, 10 plus 10, 20. 2 टेन्स 20. 3 टेन्स 30. 4 टेन्स 40. 5 टेन्स 50. 6 टेन्स 60. 7 टेन्स 70. 8 टेन्स 80. 9 टेन्स 90 आणि 10 टेन्स 100. हे लक्षात ठेवायचं. सोपं आहे. आता इथे ही नोट कितीची आहे बघा बरं, ही 20 रुपीजची नोट आहे. 20, ही एक 20, ही पण 20, ही पण 20, ही पण 20. अशा 20च्या 5 नोट्स आहेत. ठीक आहे, जर 20च्या 5 नोट्स घेतल्या तर 20 + 20 किती झाले, 20च्या पुढे 2 टेन्स आपल्याला काउंट करायचे आहेत. 30, 40, परत 40 + 20, 50, 60, परत 60 झाले, 70, 80 आणि
90 आणि 100. म्हणजे जर 5 नोट्स ऑफ 20 रुपीज असतील तर त्याचे किती रुपीज तयार होतात? तर 100 रुपीज तयार होतात. आता हे 20 आहेत ना, म्हणजे 2 टेन्स आहेत. ठीक आहे, हे किती झाले? 2 टेन्स. परत हे पण 2 टेन्स, 2 टेन्स, 2 टेन्स, 2 टेन्स. बरोबर. आता 2 + 2 4, 4 टेन्स झाले. परत 4 + 2 6, 6 टेन्स झाले. 6 + 2 8 आणि 8 + 2 10 टेन्स. म्हणजेच किती झाले? 10 टेन्स म्हणजे 100 रुपीज झाले तुमचे. समजलं? आता बघूयात आपण 3 डिजिट नंबर्स. इंट्रोडक्शन. आतापर्यंत आपण 2 डिजिट नंबर्सच बघितले. आता यापुढे आपण बघणार आहोत 3 डिजिट नंबर्स. आता हा बघा, हा H आहे. H म्हणजे 100 आणि हा किती आहे? 1 आहे. 100 and 1. 100 1 आहे. टेन्स किती आहेत? 0 आहेत. आणि युनिट किती आहेत? 1 आहे. म्हणजे ती झाली 101 म्हणजे 101. 101. आता हा किती झाला? 102. मग 101 आहे, 100 आहे. बरोबर. 10 युनिट्स किती आहेत? 2. इथे 2 लिहिले. टेन्स किती आहेत? 0. ते आपल्याला लिहायचेच नाही आहेत. मग झाला 102. 102. आता इथे बघा 100 किती आहे? 1. टेन्स दिसत आहेत का? 1 2 3 आहेत. टेन्स आहे का इथे? नाही आहे. आणि युनिट किती आहेत? 1 2 3. ते इथे लिहिले 103. म्हणजेच काय झाले? 100. 100चं स्पेलिंग लिहा. HUNDRED. 103. 103 म्हणजे 103. समजलं? आता इथे 1 न लिहिता आपण लिहिलंय, ए लिहिलंय. ए म्हणजे पण 1 असतो. ठीक आहे. आता इथे हा 100 आहे. 100 1 लिहिला. टेन्स आहेत का? 1 2 3 4च आहेत. म्हणजे टेन्स नाही आहेत. टेन्स म्हणजे 10 बरं का. इथं 10 आहेत का? नाहीये. म्हणून टेन्सच्या जागी आपण लिहिलं 0. आणि इथे युनिटचे तिथे लिहिले 1 2 3 4. 104 म्हणजे 104. ठीक आहे. आता हा 100 आहे 1. आता हे काउंट करा 1 2 3 4 5. टेन्स नाही आहेत म्हणजे 0. युनिट आहे 5. 105 म्हणजेच 105. ठीक आहे. आता बघा हे 100 आहे. 1 2 3 4 5 6. 100 आहे आणि 6 आहे. टेन्स 0 आहे. 106 म्हणजे 106. आता 100 आहे. 100 आणि 1 2 3 4 5 6 7. 7 आहेत. युनिट्समध्ये लिहिले. टेन्स 0 आहे. 107. 107. आता 100 आहे 1 आणि 1 2 3 4 5 6 7 8 आहेत. 8 लिहिले. युनिटमध्ये टेन्स आहे 0. 108. ठीक आहे. आता हा आहे 100 आणि 1 2 3 4 5 6 7 8 9. 100 झाला. इथे 9 लिहिला. युनिटमध्ये टेन्स आहे 0 म्हणून लिहिला 109. 109. ठीक आहे. आता हा लिहिला 100 आणि हे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक आहे. मग इथे बघा ह्या 100च्या लाईनमध्ये लिहिला 1. टेन्सच्या लाईनमध्ये लिहिला 1 टेन्स आहेत. 1 टेन्स म्हणजे 10 आणि युनिट आहेत का इथे? नाही. म्हणून लिहिला 0. 110 म्हणजे 110. ओके. समजलं का हे? 101. 101 ते 110. ह्याची प्रॅक्टिस करा तुम्ही. 3 digits numbers introduction.
As shown in the table, string the right number of beads on the wires. Write the numbers in the figures and in words. आता इथे तुम्हाला काही एक चार्ट दिलाय, टेबल दिलेला आहे. तर इथे तुम्हाला पिक्चर दिलेले आहेत. इथे असं स्ट्रिंग दिलेली आहे, त्याच्यावरती असे बीड्स आहेत, मनी आहेत. त्याच्यावरून तुम्हाला नंबर गेस करून लिहायचा आहे. ठीक आहे. आता बघा, याच्यावरती लिहिलाय H. ठीक आहे. हा झाला 100 आणि हे झाले 200. दोन आहेत ना H, म्हणजे 200. ठीक आहे. 200 म्हणून आपण इथे आपल्याला समजण्यासाठी आपण H, टेन्स आणि युनिट्स असं लिहूयात. H म्हणजे हंड्रेड्स, T म्हणजे टेन्स आणि U म्हणजे युनिट्स. ठीक आहे. तर हे झाले 200 म्हणून इथे लिहिला 2. ह्या बीड्सवर आपण इथे बीड्स काढलेले आहेत, 2 बीड्स. ओके. आता टेन्स किती आहेत? 1 2 3 4 5. 5 टेन्स. 5 टेन्स म्हणजे किती होतात? 50. आपण बघितले आहे. 5 टेन्स म्हणजे 50. आणि हे किती आहेत बघा? 1 2 3 4 म्हणजे हे आहेत 4. 100 मध्ये आहेत 2, टेन्स मध्ये आहेत 1 2 3 4 5 आणि युनिट मध्ये आहेत 1 2 3 4 म्हणजे 200. 5 टेन्स म्हणजेच 50. 254. ठीक आहे. 254. ओके. आता हे बघा किती 100 आहेत? 1 2 3 4 5 6. 600. 100 मध्ये किती आले? हे 6. टेन्स किती आहेत? 1 टेन्स आहेत म्हणून इथे 1 केलं. आणि युनिट किती आहेत? 1 2 3 4 5 6 7. 7 युनिट्स आहेत. मग वाचताना कसं म्हणायचं आपण? रीड करताना 600. ओके. 600 आणि हा नंबर किती झाला? 1717. 617. समजलं? आता हे किती आहेत बघा? 1 2 3 4. 100 किती आहेत? 400. ओके. आता हे टेन्स किती आहेत? 1 2 3. 3 टेन्स. मग इथे लिहिला 3 टेन्स. आणि युनिट किती आहे? 1. इथे 1 आहे. मग फक्त आपण हे 4 पहिला जो आहे ते लिहायचा. 400. 400 अँड आणि हा राहिलेला नंबर किती आहे? 31. 31. समजला? आता नेक्स्ट 3 टेन्स म्हणून 30 आणि हा 1 31. आता हे किती 100 आहेत? 1 2 3 4 5 6 7. 700 आहेत. तर इथे 7 बीड्स काढून घ्यायच्या. 1 2 3 4 5 6 7. त्यानंतर टेन्स किती आहेत? 4 टेन्स आहेत. 4 बीड्स काढल्या आणि युनिट्स किती आहेत? 2 युनिट्स आहेत. मग 100 किती होते? 700. टेन्स आहेत 4 आणि युनिट आहेत 2. मग लिहिताना कसं लिहायचं? पहिला 100 काउंट करायचा. 700 अँड 40. 40चं स्पेलिंग FORTY. यू लिहायचा नाही. 42. ओके. समजलं? आता नेक्स्ट बघूयात आपण. आता इथे बघा 100 किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. इथे 8 बीट्स काढून घ्या. किती 100 आहेत? 8. आता इथे टेन्स दिलेत का? नाही. म्हणजे टेन्स झाले 0. आणि युनिट किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 युनिट आहेत. म्हणजेच किती 100 आहेत? 800. EIGHT 800 अँड आता 10चा नंबरच नाहीये, राहिला फक्त युनिटचाच नंबर 808. समजला? आता बघा 100 किती आहेत? 1 2 3 4 5. 500 आहेत. टेन्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8. 8 टेन्स आहेत. आणि युनिट किती आहेत? 1 2 3 4 5. पहिले 100 लिहून घ्या. 500 अँड आता राहिलेला नंबर किती आहे? 85. EIGHTY 80 आणि 5 FIVE 5. ठीक आहे. आता काउंट करा परत. 100 किती आहेत? 1 2 3 4.
400 आहेत. 1 2 3 4. ओके. टेन्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. 9 टेन्स म्हणजे झाले 90. 490. आणि वन्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. वन्स आहेत 9. म्हणजे हा नंबर कसा झाला? 400 अँड हे 400 झाला. आता हा किती नंबर आहे? 99. मग 90-9. ओके. आता इथे किती 100 आहेत? 1. टेन्स किती आहेत? 1 2 3 4 5 6 7 8 9. तुम्ही हे बीट्स पण ड्रॉ करा बरं का. 1 2 3 4 5 6 7 8 9. आणि ते 100ची 1. आता इथे युनिट आहे का? तर नाही, युनिटचे आहे 0. युनिट्स किती आहेत? 0. मग हा नंबर कसा झाला? 100 किती आहेत? 100 अँड 90 म्हणजे किती झाले? 90. समजलं? आता नेक्स्ट बघूयात आपण 3 डिजिट नंबर रायटिंग अँड रीडिंग. राईट द करेक्ट नंबर इन द बॉक्स अँड रीड इट अलाउड. आता इथे नंबर दिलेले आहेत 101 पासून, म्हणजे 101 पासून 990 पर्यंत. तर आपल्याला जे फिल इन द ब्लँक्स असतील ना, हे बॉक्सेस, ते कम्प्लीट करायचे आहेत. तर आपण रीड करूयात. 101 102 103 104 105 106 107 108 109 110. आता नेक्स्ट 211 212 213 214 215 216 217 218 219 220. आता बघूयात 321 322 323 324 325 326 327 328 329 330 431 432 433 434 435 436 437 438 439 440 541. त्यानंतर येणार 542 543 544 545 546 547 548 549 550. Next 651 652 652 नंतर 53 654 655 656 657 658 659 660 761 762 763 764 765 766 767 768 769 770 871 872 873
874, 875, 876, 877, 878, 879, 880, 981, 982, 983, 984, 985, 986, 987, 988, 989, 990. समजलं? तर अशा प्रकारे हा टेबल आपण कंप्लीट केलेला आहे. 100चा नंबर तोच राहतो आणि जसं आपण 81, 82, 83, 84 असं लिहितो की नाही, त्याचप्रमाणे हे काउंटिंग करायचं आहे. खूप सोपं आहे. आता मेक 3 डिजिट नंबर्स युजिंग ईच ऑफ द गिवन डिजिट ओनली वन्स. आता इथे बघा, हा ट्रायंगल दिलेला आहे, ते नंबर दिलाय 1, 2, 3. तर हे जे 1, 2, 3 हे 3 नंबर दिलेत तुम्हाला, तर त्यापासून तुम्हाला 3 डिजिट नंबर बनवायचा आहे. जसं की आता पहिल्यांदा हा घेतला 1, 2, 3, 123. बघा 1, 2, 3, 123. आता हे आपण असं घेतलं होतं, आता हे उलट घेऊयात. 1, 3, 2, 132. समजलं? आता 100च्या जागी पहिल्यांदा 1 घेतला होता, आता आपण 2 घेऊयात. आता बघा 2, 3, 1 असं लिहायचा. 231. त्यानंतर 2, 1, 3, 213. समजलं? आता हा 3 घ्यायचा 100च्या जागी, म्हणजे 3 पहिल्यांदा लिहायचा. 3, 1, 2, 3, 1, 2, 312. त्यानंतर 3 पहिले लिहायचा, नंतर 2 आणि 1, 3, 2, 1, 321. आणि यातला कोणताही नंबर रिपीट करायचा नाही. समजलं? आता बघा, हा 3 आणि 0 आणि 5 आहे. ओके, आता आपण पहिल्यांदा 300च्या जागी लिहूयात. 305, 305, 305. ओके, आता 350, 350, 350. आता 0 आपण 100च्या जागी लिहू शकत नाही. पहिल्यांदा असं 0, 5, 3 येत नाही, म्हणजे तो किती झाला? 53 झाला. कारण हे 100 किती झाले? 0, 100 नंबरच नाही आहे, म्हणजे 53. म्हणजे हा 2 डिजिट नंबर तयार होतो. म्हणून 0 पहिल्यांदा घ्यायचा नाही, तो नेहमी सेकंड नाही तर थर्ड प्लेसलाच घ्यायचा. समजलं? आता मग 0 पासून तर नंबर स्टार्ट होणार नाही, मग 5 पासून स्टार्ट होणारा. 503, 503 and 530, 530. समजलं? आता बघूयात. टेक एनी 3 डिजिट नंबर, चेंज द डिजिट इन इट्स 100 प्लेस अँड मेक अ न्यू नंबर. जसं की आता काय करायचं आहे, कुठलाही 3 डिजिट नंबर घ्यायचा आहे आणि त्याची 100 प्लेस बदलायची आहे आणि नवीन आपल्याला नंबर्स तयार करायचे आहेत. जसं की आता इथे 678 आहे, तर ह्याचा आपला नंबर काय झाला? 678. बरोबर, 100 प्लेसला 6 आहे, तर आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे? चेंज द डिजिट इन इट्स 100 प्लेस. 100 प्लेसचा नंबर आपल्याला चेंज करायचा आहे. म्हणजे हा जो 6 आहे तो 100 प्लेसला नाही घ्यायचा. समजा आपण टी घेतला, हे इंटरचेंज केले, म्हणजेच 700च्या प्लेसवर लिहिला, इथे 6 लिहिला, इथं 8 लिहिला. काय झाला? 768. किंवा हा जो 6 आहे तर तो आपण ह्या 8च्या जागी पण लिहू शकतो, म्हणजे 876, 876. ठीक आहे, समजलं? आता आपण 100 प्लेसचा नंबर चेंज केला होता आणि आपल्याला 2 नवीन नंबर भेटले. त्याचप्रमाणे आपण 10th प्लेसचे पण नंबर चेंज करायचा, म्हणजे हा 7 जो 10th प्लेसला आहे तो इथे न लिहिता त्याला आपण चेंज करू शकतो आणि आपल्याला नवीन नंबर भेटेल. ठीक आहे, आता आपण बघूयात बिफोर नंबर अँड आफ्टर नंबर. ठीक आहे, बिफोर म्हणजे आधी येणारा आणि आफ्टर म्हणजे नंतर येणारा. तर आता आपण बघूयात. रीड द नंबर्स इन द नंबर स्ट्रीप बिलो. इथे नंबर स्ट्रीप दिलेली आहे, ते आपण नंबर रीड करूयात. 99, 100, 101, 102, 103, 104, 105,
106, 107, 108, 109, 110, 215, 216, 217, 218, 219, 220, 221, 222, 223, 224, 225, 226, 399, 400, 401, 402, 403, 404, 405, 406, 407, 408, 409, 410. आता हे नंबर आपण रीड केले. तर याच्यामध्ये तुम्ही बघितला का की ह्या प्रत्येक जो हा नेक्स्ट नंबर आहे तो ह्याच्या आफ्टर आलेला आहे आणि ह्याच्या आधीचा जो आहे जर आपण असं उलट घेतलं तर हे त्याचे बिफोर नंबर्स आहेत. अजून आपण बघूयात. विथ द हेल्प ऑफ द नंबर स्ट्रीप अबव राईट द नेक्स्ट नंबर. ही जी नंबर स्ट्रीप आहे वरती दिलेली तर त्याच्या मदतीने तुम्हाला नेक्स्ट नंबर लिहायचा आहे. ठीक आहे. आता इथे 105 आहे. 105 त्याचा नेक्स्ट नंबर काय आहे 106 तो लिहिला. आता 220 त्याचा नेक्स्ट नंबर काय आहे 221. आता 409 नेक्स्ट नंबर काय आहे 410. 219 नेक्स्ट नंबर आहे 220. आता विथ द हेल्प ऑफ द नंबर स्ट्रीप अबव राईट द नंबर जस्ट बिफोर. आता हे जे नेक्स्ट नंबर होते ना ते आफ्टर नंबर्स आहेत बरोबर. आता हे आपल्याला या परत नंबर स्ट्रीपचा उपयोग करून बिफोर म्हणजे जे आधीचे नंबर आहेत ते लिहायचे आहेत. आता इथे किती नंबर आहे हा 400. 400च्या आधी काय आहे 399. नेहमी लक्षात ठेवायचं बरं का जेव्हा इथे 100चा नंबर येतो कोणताही नंबर येऊ द्या 400 आहे तर इथे आपण काय लिहिणार आहोत ह्याच्यातून 100 कमी करायचा आणि 99 लिहायचा. जर समजा आपल्याला इथे 500 दिला काय दिलेला आहे 500 आणि त्याचा आपल्याला बिफोर नंबर लिहायचा आहे तर काय करायचं या 100 मधून एक नंबर कमी करायचा म्हणजे 5 आहे तर त्याच्यात पहिल्या बिफोर काय लिहायचा 9 लिहायचा आणि हे 00 आहे त्याच्याऐवजी लिहायचे 99. जरी 700 आला तरी सेम 7च्या ऐवजी लिहायचा इथे 6 आणि हे 2 0 आहेत ते लिहायचे 99. आलं का लक्षात असं लिहायचं. आणि आफ्टर नंबर लिहिताना सुद्धा जर तुम्हाला 99चा नंबर आला तर त्याच्यानंतर जो नेक्स्ट 100 येणार आहे तर तो लिहायचा आपल्याला. आता 107चा बिफोर नंबर काय आहे 106. 218 बिफोर नंबर आहे 217. बॅकवर्ड काउंटिंग करायची आहे आपल्याला. 110 त्याच्या आधी नंबर येतो बिफोर नंबर आहे 109. With the help of the number strip above write the number just before and just after. आता आधीचा किंवा नंतरचा असा आपल्याला नंबर लिहायचा आहे. आता इथे 217 आहे त्याच्या आधी काय येतो तर 217च्या आधी येतो 216 आणि नंतर येतो 218. इथे लिहा 216 आणि आफ्टर नंबर येतो 218. आता इथे किती नंबर दिलेला आहे 100 तर 100च्या बिफोर आहे 99 आणि आफ्टर आहे 101. बिफोर आहे 99 आणि आफ्टर आहे 101. ओके. आता 409 त्याच्या बिफोर आहे 408 म्हणजे 408 आणि आफ्टर आहे 410. 408 आणि आफ्टर आहे 410. समजला बिफोर आणि आफ्टर नंबर. आतापर्यंत आपण फक्त 2 डिजिट सोपे डिजिट बघत होतो. आता हे सेमच आहे काही अवघड नाहीये. जसं आपण 2 डिजिटचं करत होतो तसंच आपण हे 3 डिजिटचं करणार आहोत. समजलं. बाय हाऊ मच इज द नेक्स्ट नंबर बिगर दॅन द गिवन नंबर. आता हे बघा नेक्स्ट नंबर तुम्ही बघितले आतापर्यंत हे 99 100 कितीने मोठा आहे 100
1 नंबरने. 99 नंतर 1 ऍड केलं 99 मध्ये की 100 येतो. 100 101. 101 कितीने बिगर आहे, मोठा आहे, तर 1 ने. अजून त्याच्यापेक्षा एक कशाने मोठा आहे, 102 ने. म्हणजे जो नेक्स्ट नंबर आहे तो 1 ने मोठा असतो. कितीने मोठा असतो, 1 ने. आणि जो बिफोर नंबर आहे तर तो स्मॉलर असतो. आता समजा इथे बघा 216 आहे, त्याचा बिफोर नंबर किती आहे, 15. 16 आणि 15 कितीने तो स्मॉल आहे, 1 नंबरने. बाय हाऊ मच इज द जस्ट बिफोर अ गिवन नंबर स्मॉलर दॅन द गिवन नंबर. कितीने कमी असतो, 1 ने. आफ्टर नंबर 1 ने बिग असतो आणि बिफोर नंबर 1 ने स्मॉल असतो. ठीक आहे. आता व्हॉट इज द नंबर वी गेट बाय 1 ॲडिंग 1 टू 435. आता 435 मध्ये आपण 1 ऍड केला. ऍड करतो म्हणजे आपल्याला नेक्स्ट नंबर म्हणजे आफ्टर नंबर लिहायचा आहे. तर 435 चा आफ्टर नंबर काय येतो, 436. 35 चा नेक्स्ट नंबर लिहायचा, आफ्टर नंबर लिहायचा 36. ठीक आहे. म्हणजे आपण ऍड केलं की आपल्याला आफ्टर नंबर भेटतो 1 ऍड केलं की, आणि 1 काढून घेतला किंवा मायनस केला की आपल्याला बिफोर नंबर भेटतो. व्हॉट इज द नंबर वी गेट बाय टेकिंग अवे 1 फ्रॉम 435. आता टेकिंग अवे म्हणजे सबट्रॅक्ट करायचं आहे 1, म्हणजेच आपल्याला बिफोर नंबर काढायचा आहे. ऍडिंग म्हणलं की आफ्टर नंबर लिहायचा आहे, टेकिंग अवे म्हणलं की बिफोर नंबर लिहायचा आहे. समजलं. आता 435, 400 तर ॲज इट इज राहणार आहेत. 35 चा बिफोर नंबर काय आहे, 34. सोपं आहे की नाही. आता राईट द नंबर जस्ट बिफोर अँड द नंबर जस्ट आफ्टर. बिफोर आणि आफ्टर नंबर आपल्याला लिहायचा आहे. एक तुमच्यासाठी करून दाखवलं आहे. हा नंबर आहे 119. 100 तर बदलत नाही म्हणून इथे 1 तसाच लिहिला, आणि 19 चा बिफोर नंबर आहे 18, आणि 1 इथे लिहिला. 19 चा बिफोर नंबर आहे 20. ठीक आहे. आता हे थोडंसं अवघड आहे 200चं. जसं मी मगाशी इथे सांगितल्याप्रमाणे कोणताही 100 आला की जो आपण बिफोर नंबर घेतो की नाही, तर तो स्मॉल घ्यायचा त्याच्यापेक्षा 1 ने कमी, म्हणजे तो झाला 1, आणि जे 2 0 आहे तिथे 19 लिहायचं, 199. आता हा झाला 200, आणि नेक्स्ट नंबर किती येणार आहे, 201. ठीक आहे. नेक्स्ट नंबरमध्ये आपण 1 ऍड करतो ना. आता 391. आता 300 ॲज इट इज राहतील. 91 चा बिफोर नंबर किती येतो, 90. 300 ॲज इट इज. 91 चा आफ्टर नंबर 92. आता 599. 500 ॲज इट इज. 99 चा बिफोर नंबर किती येतो, 98. आता 599. 99 चा नेक्स्ट नंबर किती येतो, 100. म्हणजे हा जो अशा वेळेस आहे ना, असा जेव्हा नंबर येतो ना तेव्हा नेक्स्ट 100 लिहायचे. कोणताही 99 येऊ दे. नुसता 99 आला तर नेक्स्ट नंबर येतो 100. 199 आला नेक्स्ट नंबर येतो 200. 399 आला नेक्स्ट नंबर येतो 400. ठीक आहे. हे लक्षात ठेवायचं. आता 800 आहे, म्हणजे आधीचा नंबर जो 100चा प्लेसचा आहे तो 1 ने स्मॉल लिहायचा, 700, आणि 99 हा झाला बिफोर नंबर, आणि नेक्स्ट नंबर झाला 801. ओके. हे लक्षात राहील. आता हा 700 ॲज इट इज 07, म्हणजे 7 आहे. 7चा बिफोर नंबर असतो 6, 06 लिहिला. आता हा 700 ॲज इट इज. 7चा नेक्स्ट नंबर आहे, आफ्टर नंबर आहे 8, 08 लिहिला. सोपं आहे की नाही, काही अवघड नाही आहे याच्यामध्ये. आता पाहूयात नेक्स्ट. राईट एनी 3 नंबर्स दॅट कम आफ्टर द गिवन नंबर. आता इथे नंबर दिलेला आहे तर त्याच्या नंतरचे येणारे नंबर्स तुम्हाला लिहायचे आहेत. आता इथे बघा कम आफ्टर लिहिलेलं आहे, जस्ट आफ्टर लिहिलं नाही. आपण इथं आत्तापर्यंत जे काही लिहिलेत नंबर्स तर त्याच्या आधी लिहिले होते जस्ट. जस्ट जस्ट म्हणजे लगेचच नेक्स्ट लिहायचा होता आपल्याला. समजलं. लगेच काय लिहायचा होता, नेक्स्ट लिहायचा होता, किंवा लगेच पहिला त्याच्या आधीचा नंबर लिहायचा होता. पण आता इथे जस्ट लिहिलं नाहीये, कम आफ्टर म्हणजे कोणतेही नंबर तुम्ही लिहू शकता. ठीक आहे. आता इथे 555 आहेत, इथे 600 लिहिले, 650 लिहिले, 977 लिहिले. इथे तुम्ही 602 लिहू शकता, इथे तुम्ही 790 लिहू शकता.
856 लिहू शकता. कोणतेही नंबर लिहू शकता, कारण इथे जस्ट हा शब्द वापरला नाहीये. जस्ट म्हणला असतं तर आपल्याला मग 555 आहे, मग जस्ट आफ्टर म्हणजे 556, 557, 558 असे नंबर लिहावे लागले असते. ठीक आहे. आता 399 आहे, म्हणजे तुम्हाला 400च्या पुढचे कोणतेही तुम्ही नंबर लिहू शकता. मी इथे 413 लिहिते आहे, 618 लिहित आहे आणि 801 लिहित आहे. ठीक आहे. तुम्ही तुमच्या आवडीने तुम्हाला जे नंबर आठवतील किंवा जे लिहायचे असतील ते लिहू शकता. त्यानंतर राईट एनी 3 नंबर्स दॅट कम बिफोर द गिव्हन नंबर. बिफोर म्हणजे त्याच्यापेक्षा लहान लिहायचे आहेत. आता इथे किती आहे? 500. मग 500च्या आधीचे तुम्ही कोणतेही नंबर लिहू शकता, जसं की इथं दिलेलं आहे एक्झाम्पल. आता आपण इथं 601 आहे, मग त्याच्या अगोदरचे कोणतेही नंबर तुम्ही लिहू शकता, जसं की 18 सुद्धा लिहू शकता, 8 सुद्धा लिहू शकता, किंवा इथे तुम्ही 435 असाही नंबर लिहू शकता. कोणतेही नंबर लिहू शकता. समजलं का? जस्ट बिफोर, जस्ट आफ्टर हे नंबर म्हणजे लगेचच त्यापेक्षा छोटे किंवा त्यापेक्षा मोठे नंबर लिहायचे असतात. आणि इथे जस्ट लिहिला नसल्यामुळे आपण कोणतेही नंबर लिहू शकतो. ओके. युजिंग सिम्बॉल्स टू शो स्मॉलर अँड बिगर. आता इथे हे 2 सिम्बॉल आहेत बघा, तर हे स्मॉलर आणि बिगरसाठी वापरायचे आहेत. तर हे कन्फ्युजन होऊ नये म्हणून इथे एक एक्झाम्पल दिलंय. हे मगरीचं तोंड दिलंय बघा, हे क्रोकोडाईल आहे ना, तर हे क्रोकोडाईलचं तोंड जिकडे उघडलेलं असतं तो असतो बिगर नंबर. म्हणजे आता हे बघा, हे जे आहे तर इकडे असतो त्याचा कधी सुद्धा बिगर नंबर. हे जे तोंड जिकडे उघडं आहे ना त्या साईडला. आता आपण बघूयात. से विच नंबर इज बिगर अँड विच इज स्मॉलर. आता ह्यातला बिगर मोठा नंबर आणि स्मॉलर नंबर आपल्याला सांगायचा आहे. पहिल्यांदा लिहायचा आहे स्मॉलर नंबर. तर 8 आणि 2 याच्यामध्ये स्मॉलर नंबर कोण आहे? 2. बिगर नंबर कोण आहे? 8. 77, 59 स्मॉलर नंबर 59, बिगर नंबर 77. 39, 9 स्मॉलर नंबर 9, बिगर नंबर 39. 14, 35 स्मॉलर नंबर 14, बिगर नंबर 35. 67, 32 स्मॉलर नंबर 32, बिगर नंबर 67. आता हे आपण फक्त नंबर लिहिले. आता आपण युजिंग सिम्बॉल यूज करणार आहोत, चिन्ह यूज करणार आहोत. आता बघा इथे 10, 10, 10 आणि हा 9. आता 10 मोठा का 9 मोठा? तर 10 मोठा, म्हणून आपण इकडे हे असं मगरमच्छचं तोंड, ह्या मगरीचं जे तोंड आहे ते असं आपण ओपन दाखवलेलं आहे. समजलं? आता बघा इथे 50 आणि 49 कोण मोठा आहे? तर 50 मोठा आहे, बरोबर. मग ह्या 50कडे असं हे आपण क्रोकोडाईलचं तोंड करणार आहोत, मगरीचं तोंड करणार आहोत, हे ओपन दाखवायचं. ठीक आहे. आता 500 आणि 499 काय मोठं असतं? 500 बिग असतो, म्हणून आपण इकडे हे असे साईन करणार आहोत. बिगरचं साईन समजलं, बिगर नंबरचं. ओके. आता बघा हे 9 आणि हा 10 आहे, तर यातला मोठा कोण आहे? हा 10 आहे. किंवा स्मॉल कोण आहे? 9 स्मॉल आहे. मग ह्याच्याकडे आपण हे टोक, हे जे टोक असतं तो स्मॉल असतो आणि हे तोंड असतं तो मोठा नंबर असतो. 49 आणि 50 हा झाला बिग. 499, 500 झाला बिग. ठीक आहे. समजलं? असं हे साईन आहे. आता 5 आणि 3 याच्यामध्ये मोठा कोण आहे? 5. मग आपण हे तोंड 5 कडे करणार आहोत. 23 आणि 25 बिगर कोण आहे? 25. मोठा आहे 25. मग हे तोंड आपण इकडे केले. 500 आणि 300 बिग कोण आहे? 500. हे साईन असं दिलेलं आहे. 3, 5 कोण ग्रेटर आहे? मोठं कोण आहे? बिगर कोण आहे? 5. हे साईन दिलं. 73 आणि 75 कोण आहे बिग? मोठं कोण आहे? 75. हे साईन असं दिलं. 600 आणि 400 मोठं कोण आहे? 600. हे आपण साईन असं दिलेलं आहे. समजलं का हे साईन कसं द्यायचं आहे? जो नंबर मोठा असतो त्याच्याकडे तोंड ओपन दाखवायचं आहे, जो नंबर छोटा असतो त्याच्याकडे हे असे टोक येणार आहे. समजलं? रीड करताना कसं रीड करायचं? 10 इज ग्रेटर दॅन 9, 50 इज ग्रेटर दॅन 49. ग्रेटर दॅन म्हणजेच मोठं, आणि हे असं
पहिले कोणता आहे, हा स्मॉल नंबर आहे, म्हणून 9 इज स्मॉलर दॅन किंवा 9 इज लेस दॅन 10. 49 इज लेस दॅन 50. 499 इज लेस दॅन 500. ओके, समजलं? असा पहिला नंबर जर बिग असेल तर तो ग्रेटर दॅन असं रीड करायचं. पहिला नंबर जर स्मॉल असेल तर तो लेस दॅन असं रीड करायचं आहे. समजलं? आता विच इज द बिगर अँड विच इज द स्मॉलर नंबर. आता इथे नंबर दिलेले आहेत, यातले आपल्याला बिग नंबर आणि स्मॉल नंबर ठरवायचे आहेत. तिथे साइन वापरून आपल्याला लिहायचं आहे. 721, 589. आता यातलं बिग कोण आहे? 100 प्लेस बघायची बरं का. हे आहे 500 आणि हे आहे 700. मग बिग कोण झाला? 721. त्याच्याकडे आपण हे साइन केलेलं आहे. 423, 723. 100 प्लेसचा नंबर बघा, इथे 400 आहे, इथे 700 आहे. बिग कोण आहे? 720. नेक्स्ट नंबर आहे 600, 497. तर 600 मोठा आहे का 400 मोठा आहे? तर 600 हा बिग आहे, मोठा आहे. ठीक आहे. आता पुट द राईट सिम्बॉल बिटवीन द नंबर्स इन ईच पेअर. आता इथे आपल्याला नंबर्सची पेअर दिलेली आहे, तर आपल्याला राईट सिम्बॉल त्याच्यामध्ये लिहायचा आहे. 427, 267. बिगर आहे 427, तर हे आपण सिम्बॉल दिलेला आहे. 150 अँड 501. तर 500 हा मोठा आहे, मग आपण असा सिम्बॉल दिला. 813 आणि 79. तर 813 बिग आहे. 300 आणि 624. तर 624 बिग आहे, सो आपण हा सिम्बॉल दिलेला आहे. एकच तुम्ही फक्त जे बिग नंबरचं सिम्बॉल लक्षात ठेवा, आपोआप तुम्हाला स्मॉल नंबर सिम्बॉल लक्षात ठेवण्याची गरजच पडणार नाही, ते आपोआप येऊन जाईल. समजलं? आता नेक्स्ट पाहूयात आपण असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. आपण असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर बघितलेली आहे याच्या आधी सुद्धा. असेंडिंग म्हणजे काय, तर स्मॉल पहिले नंबर लिहायचा आणि त्याच्या पुढचे बिग नंबर लिहित जायचे. ठीक आहे, स्मॉल टू बिग असेंडिंग ऑर्डर. आणि डिसेंडिंग म्हणजे बिग टू स्मॉल. डी फॉर डाऊन. डी फॉर काय लक्षात ठेवायचं? डाऊन. म्हणजे पहिले बिग नंबर लिहायचा आणि मग कमी कमी करत खाली यायचा. ठीक आहे. आता आपण असेंडिंग नंबर लिहूयात. असेंडिंग नंबर म्हणजे काय? पहिले स्मॉल नंबर. आता इथे हे 4 नंबर्स दिलेले आहेत. 55, 63, 40, 80. यातला सगळ्यात स्मॉल कोणता आहे? तर आहे 40. ठीक आहे, मग हा 40 कॅन्सल झाला. आता राहिले 3 नंबर्स 55, 63, 80. आता यातला स्मॉल कोणता नंबर आहे? तर हा नंबर आहे 55. ठीक आहे, आता 55 पण कॅन्सल झाला. राहिले किती? 63 आणि 80. आता यातला स्मॉल नंबर कोणता आहे? तर 63 आणि 80. समजलं? तसंच सेम डिसेंडिंग ऑर्डरचं करायचं. डिसेंडिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात बिग नंबर लिहायचा आहे आपल्याला, तर तो आहे 80. ठीक आहे, आता हा 80 कॅन्सल झाला. राहिले नंबर 55, 63 आणि 40. यातला बिग कोण आहे? 63 आहे, तो लिहिला इथे. त्यानंतर हा 80 पण कॅन्सल झाला, 63 पण कॅन्सल झाला. राहिले 55 आणि 40. यातला बिग नंबर कोणता आहे? 55 आणि राहिलेला सगळ्यात स्मॉल नंबर आहे 40. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर एकमेकांच्या उलट्या आहेत. बघा इथे 40, 55, 63, 80. आता हा 80 इथे पहिला आला, त्यानंतर 63 आला, त्यानंतर 55 आला आणि मग 40 आला. हे जे आहे असेंडिंग ऑर्डर उलटी लिहिली की आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर भेटते. समजलं? तर आता आपण लिहूयात. 69, 9, 59, 70. सगळ्यात छोटा कोण आहे? 9 आहे. 9 कॅन्सल केला तर 69, 59, 70. यातला सगळ्यात छोटा कोण आहे? 59. त्यानंतर 69 आणि 70. 69 आणि आला 70. ठीक आहे, ही झाली असेंडिंग ऑर्डर. सगळ्यात मोठा कोण आहे? 70. 70 नंतर याच्यामध्ये सगळ्यात मोठा कोण आहे? 69. त्यानंतर 59 आणि मग 9. आता 14, 29, 47, 39. सगळ्यात छोटा कोण आहे? 14.
त्यानंतर सगळ्यात छोटा कोण आहे 29, त्यानंतर सगळ्यात छोटा कोण आहे 39 आणि सगळ्यात मोठा आहे 47. आता डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना सगळ्यात पहिले मोठा नंबर 47, त्याच्यानंतरचा छोटा कोण आहे 39, त्याच्यानंतरचा कोण आहे 29 आणि मग 14. समजलं. आता हे जसं आपण 2 डिजिटचं लिहिलं की नाही डिसेंडिंग आणि असेंडिंग ऑर्डर, तशीच सेम आपल्याला लिहायची असते 3 डिजिटमध्ये. राईट द फॉलोइंग नंबर्स इन असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर. आता इथे खाली काही नंबर्स दिलेले आहेत, ते तुम्हाला असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये लिहायचे आहेत. असेंडिंग म्हणजे 0 पासून लहानापासून मोठे आणि डिसेंडिंग म्हणजे मोठ्यापासून छोटे असे तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. तर आता इथे बघा हे मिक्स नंबर दिलेले आहेत. हा 1 डिजिट आहे, हे 2 डिजिट आहेत आणि हे 3 डिजिट आहेत. तर आता आपण त्याचे असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर लिहूयात. मी इथे हा चार्ट बनवून घेतलेला आहे. तर इथे हे नंबर्स आहेत, त्याच्यानंतर इथं असेंडिंग ऑर्डर AO म्हणजे असेंडिंग ऑर्डर आणि डिसेंडिंग ऑर्डर. तर करूयात चला. 117, 69, 50 आणि 8. आता ह्यातला सगळ्यात आपल्याला असेंडिंग ऑर्डर लिहायचं आहे. असेंडिंग ऑर्डर म्हणजे आपण सगळ्यात पहिले लहान नंबर लिहितो. ठीक आहे, सगळ्यात पहिले स्मॉल नंबर लिहितो. आता या नंबर्समध्ये सगळ्यात स्मॉल कोण आहे, तर हा 1 डिजिट नंबर आहे 8, तर हा स्मॉल आहे. तर पहिले आपण इथे हा स्मॉल नंबर लिहिला. आता हा 8 सोडून बाकी जे नंबर्स राहिले तर त्यातला स्मॉल नंबर कोणता आहे, तर 50 हा त्यातला स्मॉल नंबर आहे, तो नेक्स्ट लिहायचा. आता हे 2 नंबर झाले होते आपले. आता यातला स्मॉल नंबर कोणता आहे, तर 69 आणि 117. समजलं. आता डिसेंडिंग ऑर्डर लिहिताना सगळ्यात मोठा नंबर कोणता आहे 117, तो लिहिला. त्याच्यानंतर आता हे 3 नंबर राहिले, तर त्यातला सगळ्यात मोठा कोणता आहे, सगळ्यात बिग कोणता आहे 69, तो लिहिला. आता हे 2 नंबर्स झाले आपले. आता राहिले 50 आणि 8, त्यातला बिग नंबर कोण आहे 50 आणि हा आहे आता राहिलेला सगळ्यात लहान 8. आता बघा इथे हा असेंडिंग ऑर्डरमध्ये हा सगळ्यात लहान आहे आणि शेवटी सगळ्यात मोठा आला आणि डिसेंडिंग ऑर्डरमध्ये सगळ्यात मोठा पहिले आला, सगळ्यात लहान छोटा आला. ह्याच्या एकदम विरुद्ध हा लास्ट आहे, तो इथे फर्स्ट आहे, मग हा सेकंड. असं हे उलटं लिहिलं तर आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर भेटते. सेकंड बघूयात. 912, 27, 356. ह्यातलं सगळ्यात लहान कोण आहे, सगळ्यात स्मॉल आहे 27. असेंडिंग ऑर्डर लिहितोय म्हणून सगळ्यात पहिले स्मॉल लिहायचा. आता हा 27 नंतर हे 2 नंबर राहिले 912, 356. त्यातला स्मॉल कोणता आहे 356 आणि मग 912. आणि डिसेंडिंग ऑर्डर हे उलटं लिहायचं 912, 356 आणि 27. ठीक आहे. इथे हे दोन्ही लिहायचे आहेत म्हणून आपण असं शॉर्टकट करतोय बरं का. पण जेव्हा तुम्हाला फक्त असेंडिंग ऑर्डर लिहायला सांगितलेली असेल किंवा फक्त डिसेंडिंग ऑर्डर लिहायला सांगितलेली असेल तर जसं सांगितल्याप्रमाणे असेंडिंग ऑर्डर म्हणजे सगळ्यात पहिले लहानाने सुरुवात करायची, डिसेंडिंग ऑर्डर सगळ्यात पहिले मोठ्याने सुरुवात करायची. ठीक आहे. थर्ड 88, 78, 75. आता यातला सर्वात लहान कोण आहे असेंडिंग ऑर्डर असल्यामुळे 75, त्याच्यानंतर आला 78 आणि मग 88. आता डिसेंडिंग ऑर्डर हेच आपण असेंडिंग ऑर्डरला उलटं लिहूयात 88, 78 आणि 75. आता 4 888, 788, 688. आता ह्यातला सगळ्यात स्मॉल कोण आहे 688. आता हे ज्या दोन्हीतला कोणता आहे स्मॉल 788 आणि 888. आता डिसेंडिंग ऑर्डर कशी येणार आहे 888, 788, 688. ओके. आता फिफ्थ 217, 271, 270. आता हे सगळे 200 मधले आहेत. मग अशा वेळेस काय करायचं, तर हे जे लास्टचे 2 नंबर आहेत तर ते बघायचे. सगळे 200 आहेत त्यामुळे 200ला बघायचं नाही. आता हा किती नंबर राहिला 17, 71 आणि 70. तर 17 हा सगळ्यात लहान असतो म्हणून हा सगळ्यात स्मॉल आहे म्हणून 217. पण लिहिताना 217 लिहायचं, फक्त 17 लिहायचं नाही. त्यानंतर आता हा झाला. आता 271, 270. तर 70
आणि 71. यातला स्मॉल कोण आहे? 70. 270 आणि 271. ओके. डिसेंडिंग ऑर्डर काय येणार? 271, 270, 270. 6 बघूयात. 315, 215, 515. यातला स्मॉल आहे 215. आता यातला स्मॉल कोणता आहे? 315. 515 मधला स्मॉल आहे 315 आणि मग लास्टला राहिलं 515. लिहा 515, 315, 215. आता नेक्स्ट 7, 500, 501, 499. ह्यातला स्मॉल कोणता आहे? 499. आता हे 500 आहे आणि हा 501 आहे. त्यातला स्मॉल आला 500 आणि 501. आता डिसेंडिंग ऑर्डर 501, 500, 499. 8, 105, 107, 101, 102. सगळे 100 मधले नंबर्स आहेत. मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला लास्टचे 2 नंबर्स बघायचे आहेत. हे पण सगळे 0, 0, 0, 0 आहेत. म्हणजे फक्त लास्टचा डिजिट बघायचा आहे आपल्याला. 5, 7, 1, 2. सगळ्यात लहान कोण आहे? 1. पण नंबर लिहिताना पूर्ण लिहायचा 101. त्याच्यानंतर येतो 2, 102. त्याच्यानंतर येतो 105 आणि 107. ठीक आहे. डिसेंडिंग ऑर्डर लिहा. 107, 105, 102, 101. ठीक आहे. आता 9, 365, 73, 12, 116. सगळ्यात स्मॉल आहे 12. त्याच्यानंतर 73, त्याच्यानंतर 116, 365. डिसेंडिंग ऑर्डर 365 बिग नंबर, त्यानंतर 116, त्यानंतर 73, त्यानंतर 12. आता 10, 527, 8, 324, 63. 1 डिजिट नंबर सगळ्यात स्मॉल, त्यानंतर 2 डिजिट नंबर 63, त्यानंतर 324, 527. 324 स्मॉल आला, 527 बिग आले. डिसेंडिंग ऑर्डर लिहा. 527, 324, 63 अँड 8. ठीक आहे. आता 11, 285, 407, 589, 360. आता यातला सगळ्यात स्मॉल कोण आहे? 285, 360, 407, 589. डिसेंडिंग ऑर्डर लिहा. 589, 407, 360, 285. आणि लास्ट 909, 990, 999. 900 सेम आहेत. लास्टचे दोन्ही नंबर बघूयात. हा 9 आहे, हा 90 आहे आणि हा 99 आहे. म्हणजे सगळ्यात लहान आला 9 म्हणजे 909. त्यानंतर येतो 90 म्हणजे 990 आणि त्याच्यानंतर येतो 99, 999. डिसेंडिंग ऑर्डर लिहा. 999, 990, 909. समजलं? असेंडिंग आणि डिसेंडिंग ऑर्डर लिहायची. ओके. नेक्स्ट बघूयात. मेक द बिगेस्ट अँड द स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर्स युजिंग द गिवन डिजिट्स. इथं हे नंबर्स दिलेले आहेत, डिजिट्स दिलेले आहेत. तर तुम्हाला सगळ्यात बिगेस्ट, सगळ्यात मोठा 3 डिजिट नंबर आणि सगळ्यात छोटा 3 डिजिट 3 अंकी नंबर आपल्याला बनवायचा आहे. इथे मी लिहून घेतलेले आहेत. आपण सॉल्व करूया. ठीक आहे. पहिला नंबर काय आहे? 946. बिगेस्ट 3 डिजिट नंबर बनवताना आपल्याला डिसेंडिंग ऑर्डर फॉलो करायची आहे. म्हणजे पहिले सगळ्यात मोठा नंबर लिहायचा. सगळ्यात मोठा नंबर किती आहे? 9. त्याच्यानंतरचा बिग मोठा नंबर किती आहे? 6 आणि त्याच्यानंतरचा आहे 4. ठीक आहे. हे झालं. आता स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर लिहायचा आहे. स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर लिहिताना आपल्याला असेंडिंग ऑर्डर लिहायची आहे. जसं की आता हा सगळ्यात स्मॉल नंबर पहिले, त्याच्यानंतर हे 2 नंबर राहिले की त्यातला स्मॉल कोण लिहायचा? 6 आणि मग बिग नंबर. समजलं? आता 704. आता ह्याच्यामध्ये हा 0 असल्यामुळे द बिगेस्ट 3 डिजिट नंबर लिहायचा आहे. तर बिगेस्ट लिहिताना सगळ्यात मोठा नंबर लिहा पहिले 7. त्याच्यानंतर हा 7. आता ह्या 0 आणि 4 मधला मोठा नंबर कोणता आहे? बिग नंबर कोणता आहे? 4. आणि मग सगळ्यातला स्मॉल नंबर.
आता स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर लिहायचा आहे आपल्याला, पण आपण ह्याची स्टार्ट 0ने करू शकत नाही. 0ने कधी स्टार्ट करायची नाही. 0ने नंबर स्टार्ट केला म्हणजे तो 2 डिजिट नंबर होतो. ठीक आहे, म्हणजे आपण काय करणार आहोत, तर 0 हा मध्ये लिहायचा. कधी पण 3 डिजिट नंबर लिहायचा आहे ना तुम्हाला, तर 0 मध्ये लिहायचा. आता मग 4, त्यानंतर 0 आणि मग 7. 407 हा झाला स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर. जर तुम्ही 0 पहिल्यांदा लिहिला, मग 4 लिहिला, मग 7 लिहिला, 047 म्हणजे हा नंबर झाला 47, जे की चुकीचा आहे. हा 3 डिजिट नाही, मग हा 2 डिजिट नंबर झाला. समजलं? असं लिहायचं नाही. 0 आल्यावर फक्त थोडंसं काळजीपूर्वक नंबर लिहायचा आहे. थर्ड, 395. बिगेस्ट 3 डिजिट नंबर काय आहे? बिगेस्ट नंबर लिहा त्यातला 9, त्याच्यानंतरचा बिगेस्ट आहे 5 आणि त्याच्यानंतरचा आहे 3. 953. आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, स्मॉल नंबर लिहा 3, त्याच्यानंतरचा त्याच्यानंतरचा 5 आणि मग 9. 359. आणि फोर्थ 859. बिगेस्ट नंबर कोणता आहे? 9, त्याच्यानंतर आहे 8 आणि मग आहे 5. 985. आणि स्मॉलेस्ट 3 डिजिट नंबर, स्मॉल नंबर आहे 5, त्याच्यानंतर 8 आणि त्याच्यानंतर 9. ठीक आहे, समजलं? 589. तर अशा प्रकारे बिगेस्ट आणि स्मॉलेस्ट नंबर्स लिहायचे आहेत. राईट द एक्सपांडेड फॉर्म ऑफ द फॉलोइंग नंबर्स. खाली काही नंबर्स दिलेले आहेत, त्यांचा एक्सपांडेड फॉर्म आपल्याला लिहायचा आहे. ठीक आहे, तर फर्स्ट नंबर आहे 998. तर हा 3 डिजिट नंबर आहे. युनिट, टेन्स आणि 100. ओके, म्हणजे आपण हा रीड करताना कसा रीड करणार आहोत? 900. इथं वाटल्यास मी इथं तुम्हाला लिहून देते. 100, टेन्स आणि युनिट. 900. मग इथं एक्सपांडेड फॉर्म लिहिताना इथे लिहायचं 900 प्लस, आता इथे 9 टेन्स. ठीक आहे, 900, 9 टेन्स म्हणजे झाले 90 आणि हा झाला युनिट 8. किंवा अजून हे रीड करताना आपण कसं रीड करणार? 900 लिहिला, 900, 90 लिहिले, 90 आणि 8. समजलं? अशा प्रकारे लिहायचं. तर सेकंड आहे 34. हा आहे टेन्स आणि हा आहे युनिट. बरोबर, युनिट टेन्स 34. मग लिहिताना कसं लिहिणार? 30 प्लस 4. ओके, आता नेक्स्ट आहे युनिट टेन्स 100. 200 कसं रीड करणार? 87. फक्त मध्ये आपल्याला प्लस साईन द्यायचं आहे, म्हणजे आपला एक्सपांडेड फॉर्म तयार झाला. आता इथे पण असंच आहे, युनिट, टेन्स आणि 100. कसं रीड करणार? 534. तर लिहा मग 500 प्लस 34. किंवा तुम्हाला अजून एक सोपं सांगू का? 3 डिजिट नंबर आला की सांगते. आता हे किती आहे? 76. 70 प्लस 6. आता बघा इथं 3 डिजिट नंबर आला 301. ज्यांना नंबर रीड करायला अवघड जात आहे, ठीक आहे, अशांसाठी सांगते. पहिला नंबर लिहायचा, त्याच्या पुढे जेवढे नंबर्स आहेत तेवढे 0 द्यायचे. 2 0 दिले, प्लस साईन द्यायचा. सेकंड नंबर, आता इथे हा 0 0 आहे, तर तिथे फक्त एकदाच तुम्ही लिहायचा 0 आणि हा 1 राहिलेला. 1च्या पुढे कोणताही नंबर नाही म्हणून आपण फक्त 1 लिहिला. आता हा 90 आहे, मग 90चा एक्सपांडेड फॉर्म आहे 90. 9च्या पुढे एक नंबर आहे म्हणून आपण 90 लिहिलं आणि 0च्या पुढे नंबरच नाही म्हणून आपण 0च लिहिला फक्त. आता हा 45 आहे. सोप्या भाषेत 4च्या पुढे किती डिजिट आहे? 1 डिजिट आहे म्हणून एकच 0, 40. आणि 5च्या पुढे काहीच नंबर नाही म्हणून आपण लिहिला 5. हे सिम्पल ह्याच्यामध्ये आहे बरं का. याच्यावरून तुम्हाला कितीही मोठा नंबर असू दे तो तुम्हाला लिहिता येईल. आता हा 13 आहे. 1च्या पुढे एकच डिजिट आहे म्हणून झाला तो 10. एकच 0 दिला आणि हा 3. आता जर समजा मी हे फॉर एक्झाम्पल देत आहे तुम्हाला, 589 असा नंबर आहे. तो कसा लिहिणार तुम्ही एक्सपांडेड फॉर्ममध्ये? 5 लिहिणार, त्याच्या पुढे हे 2 नंबर आहेत म्हणून इथे 2 0, प्लस 8 लिहिणार, त्याच्या पुढे एकच नंबर आहे म्हणून 1 0, आणि 9 त्याच्या पुढे नंबर नाही म्हणून काहीच नंबर नाही, एकच फक्त 9 लिहायचा. समजलं? किंवा 796 हे पण कसं लिहिणार? 7 लिहायचा,
त्याच्या पुढे 2 डिजिट आहेत म्हणून 2 झिरो, प्लस 9 लिहायचा, त्याच्या पुढे 1 नंबर आहे म्हणून 1 झिरो, आणि हा 6 तसाच लिहायचा. समजलं? अशा प्रकारे एक्सपांडेड फॉर्म लिहायचा. ठीक आहे, आता आपण नेक्स्ट पाहूयात. राईट द नंबर फ्रॉम इट्स एक्सपांडेड फॉर्म. आता आपण बघितलं एक्सपांडेड फॉर्म कसा लिहायचा. आता इथे तुम्हाला एक्सपांडेड फॉर्म दिलेला आहे, तर त्याच्यावरून तुम्हाला नंबर लिहायचा आहे. ठीक आहे, तर आता हा किती नंबर आहे? 700. 700च्या जागी लिहायचा 7. ठीक आहे, आता हा 0 आहे मध्ये, मग तो 0 ॲज इट इज लिहायचा, आणि 5, 705. आता हा 30 + 9. आता हा 30च्या जागी लिहायचा 3, आणि 9च्या जागी 9, 39. 44 लिहायचा फक्त, आणि हा लिहायचा 44. आता हा 400 + 60 + 7 आहे, तर 400च्या ऐवजी लिहायचा 4, 60च्या जागी लिहायचा 6, आणि ह्यातला हा लिहायचा 7. म्हणजे प्रत्येक ह्याच्यातलं फर्स्ट डिजिट आपल्याला लिहायचं आहे. समजलं? आता हा 200 आहे म्हणून इथं लिहिला 2, 10 आहे म्हणून लिहिला 1, आणि हा 1, 211. आता हा आहे 300चा लिहिला 3. आता इथं 0 आहे म्हणून इथं लिहायचं 0, आणि हा 6चा 6. ओके, नेक्स्ट आहे 800 + 0 + 0. तर 800चा आपण लिहिणार 8, या 0चा 0, आणि या नेक्स्ट 0चा 0, म्हणजे झाला हा 800. 100 + 50 + 0. 100चा लिहिला 1, 50चा लिहिला 5, आणि ह्या 0चा लिहिला 0, 150. समजलं कसा आपण नंबर तयार केला? तर यातले सगळ्यातले काय लिहायचे? एक एक डिजिट पहिले जे नंबर्स आहेत ते आपल्याला इथे लिहायचे आहेत. समजलं? आता आपण नेक्स्ट पाहूयात. राईट द प्लेस व्हॅल्यूज ऑफ द अंडरलाईन डिजिट्स. आता इथे बघा नंबर दिलेत, पण या नंबरच्या खाली एका नंबरला कोणत्याही अंडरलाईन केलेलं आहे. ठीक आहे, तर त्याची आपल्याला प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. पहिल्यांदा प्लेस व्हॅल्यू म्हणजे काय ते आपण बघूयात. समजा हा एक नंबर घेतला आपण 324. ठीक आहे, तर हा कसा आहे? युनिट, टेन्स आणि 100. आपण हा नंबर आता सगळ्या प्रकारे लिहून पाहूयात. आता हा नंबर कसा लिहू शकतो आपण? 300 + 2 टेन्स + 4 युनिट. म्हणजेच हा जो 324 आहे, हा आपण 300 म्हणजे 300 + 2 टेन्स म्हणजे 20, आणि 4 युनिट्स म्हणजे 4. जसं की एक्सपांडेड फॉर्ममध्ये आपण लिहिला 300, 20, आणि हा 4. समजलं? तर यातलं जर तुम्हाला 2 ची व्हॅल्यू विचारली, 2 कोणत्या प्लेसला आहे? 2 हा टेन्स प्लेसला आहे. 2 टेन्स म्हणजेच किती झाले? 20. समजलं? सोप्या भाषेत जसं आता आपण एक्सपांडेड फॉर्म लिहिताना बघितलं, ज्याची प्लेस व्हॅल्यू विचारली असेल त्याच्या पुढे जेवढे डिजिट आहेत, तर त्या नंबरच्या पुढे तुम्हाला तेवढे 0, 0 लिहायचे आहेत. जसं की आता बघा 919. मग आता ह्याची प्लेस व्हॅल्यू किती? हा नंबर लिहिला 9. 9च्या पुढे किती डिजिट्स आहेत? 2, म्हणजे तिथे लिहायचं आहे 900, 900. आणि जरी असं तुम्ही रीड केलं तरी हा 900 आहे म्हणून इथे लिहायचा 900. ओके, आता हा कसा लिहिणार आहोत आपण? 135. यातल्या 3ला अंडरलाईन आहे. 135. 3 हा टेन्स प्लेसला आहे. 3 टेन्स म्हणजे किती झाले? 30. किंवा 3च्या पुढे एकच डिजिट आहे म्हणून 10 लिहिला. जे तुम्हाला सोपं वाटेल तसं तुम्ही लक्षात ठेवा. आता इथे 20, तर यातली प्लेस व्हॅल्यू आपल्याला 0ची लिहायची आहे. ठीक आहे, तर प्लेस व्हॅल्यू ऑफ 0 इज, 0ची प्लेस व्हॅल्यू ही नेहमी 0च असते. मग तो कोणत्याही प्लेसला असू, युनिट प्लेसला असू किंवा टेन्स प्लेसला असू. ठीक आहे, आता 305, आणि ह्याच्यात आपल्याला 5ची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. तर हा युनिट प्लेसला आहे म्हणजे 5 युनिट म्हणजे झाले 5च. ठीक आहे, त्यानंतर 5, 480. तर यातली आपल्याला 4ची प्लेस व्हॅल्यू लिहायची आहे. 4 हा किती प्लेसला आहे? 100 प्लेसला आहे. म्हणजेच झाला 400, 100. त्याची प्लेस व्हॅल्यू किती आली? 400. त्यानंतर 32. प्लेस व्हॅल्यू ऑफ 3 इज, 3ला अंडरलाईन केले, 3ची प्लेस व्हॅल्यू आहे
3 त्याच्यापुढे एक डिजिट आहे म्हणून 0, 30 किंवा 32 म्हणजे 30. समजलं? अशा प्रकारे ही प्लेस व्हॅल्यू आपण लिहिलेली आहे. आणि इथे तुमचं लेसन संपलेलं आहे. छान रिव्हिजन करा. थोडासा लेंदी आहे हा लेसन, तर व्यवस्थित अभ्यास करा. बाय बाय.